अच्छा, म्हणजे तुम्ही रिक्षातून लिफ्ट देण्याव्यतिरिक्त लोकांच्या ऑफिसमध्ये येऊन हंगामा सुद्धा करता. इथे सही करा. सही. आणि हा तुमचा चेक. अंजली ताई, हा. साहेब बोलवत आहेत. हो. ताई, श्री आला. पाणी दे त्याला. काय झालंय? घरातल्या सगळ्यांचंच काहीतरी म्हणणं आहे. अरे बाबा श्री, हे बघ, तुझं काही लग्नाचं वय टळून नाही गेलंय. अरे 4 वर्ष, 4 वर्ष म्हणजे फार काळ झाला रे. आज आत्ता निर्णय घेऊन टाक, विषय बंद. मी लग्न करेन. क्या बात आहे दादू, म्हणजे आता गौरी गौरी पण माझी एक अट आहे. कोणती अट रे? मी लग्न करेन मला पसंत असलेल्या मुलीशीच. चला, म्हणजे लग्न करणारे कन्फर्म ना? मला पसंत असलेल्याच मुलीशी. म्हणजे आपली गिरिजाच ना? आई, हा, म्हणजे तिला हे घर नवीन नाही ना रे, तिचं येणं जाणं आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता, छान जमतं तुमचं. अहो, वाट कसली बघताय, फोन करा ना कारखान्याचा लवकर. गिरिजा ती मुलगी नाही आहे. श्री, आई, गिरिजा मला बहिणीसारखी आहे. मला पद्मजाची बहीणच सून म्हणून हवी आहे श्री. हे बघ, हे घर दुकान पद्मजामुळे मिळालंय आपल्याला. हे तू विसरला असशील तर तुला आठवण करून देते मी. हा टीव्ही, फ्रीज, हे फर्निचर, हे सगळं पद्मजाच्या वडिलांनी दिलंय आपल्याला. हा फ्रीज, टीव्ही, हे घर दुकान म्हणजे पद्मजा. पद्मजा, तुला या गोष्टींसाठी प्रिय आहे? श्री, हे तुझं दुसरं लग्न आहे, हे माहिती आहे त्या मुलीला. आणि तुझी पहिली बायको आता या जगात नाही, हे तू सांगितलेस तिला? बरं, कोण आहे ती मुलगी? नाव काय तिचं? अंजली साळगावकर. बरं, काय करते का ही अंजली? इन्शुरन्स कंपनीमध्ये चर्चगेटला ऑफिस असतं तिचं. बरं, घरी कोण कोण असतं तिच्या? माहित नाही. वय काय तिचं? असेल माहित नाही. म्हणजे त्या मुलीच्या नावा व्यतिरिक्त तुला काहीही माहित नाहीये. वा, अगदी योग्य वेळी आलो. अरे वा 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 देवा, ये 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 बैस ये. हॅलो, चला वहिनी, नाश्ता वाढायला घ्या. तयारच आहे, हंटेच. देवा, खरं सांगू का, आम्ही तुझीच वाट पाहत होतो. अच्छा, आता तुला मी स्पष्टच सांगतो, मी लग्न करायचं ठरवलंय. तू मुलगी बघितलीस का? नाही, म्हणजे तसं आम्हीही पाहिलेली नाहीये तिला. अरे बाबा, ही काय कवडू बंगाल आहे. हा तिचा नंबर आहे. आता तुम्हाला काय करायचं ते ठरवा. श्रीकांत, हॅलो. हॅलो, अंजली साळगावकर का? हो, बोलतेय. आपण? नाही, काय मला तुझ्या बाबांशी बोलायचं होतं, पण त्यांचा नंबर माझ्याकडे नाही ना, म्हणून मी तुला फोन लावलाय. मी आता घरी नाहीये. एक नंबर लिहून घेता का? हो, सांगा ना. नंबर नंबर नंबर. एक मिनिट. हा, सांगा नंबर सांगा. हा, 2468. ओके ओके, थँक्यू. एक मिनिट. मला हे सांग, तू आता ऑफिसला जाण्यासाठी बस स्टॉपवर उभी आहेस का? हो. तुम्हाला कसं कळलं? त्यावर नंतर बोलूया. हा, मी ठेवतो फोन. साळगावकरांचं घर का? हो, मी साळगावकरच बोलतोय. आपण? नाही, म्हणजे आपला तसा परिचय नाहीये, पण काय तुमची एक मुलगी आहे बघा लग्नाची, तिच्या संदर्भात मी फोन केला होता. तुम्ही काय तिचा फोटो बिटो कुठे पाहिलाय का? नाही, फोटो कशाला हो, आमच्या मुलाने सांगितलं हो. नाही, पण म्हणजे त्या दोघांनी एकमेकांना. नाही, ते दोघेही एकमेकांना भेटले, याबद्दल तुमची काही? नाही, तसं नाही. म्हणजे कधी भेटायला येऊ म्हणताय? हा, नाही, म्हणजे बोलणी करण्यासाठी कधी येऊया? कधी म्हणजे बघा,
उद्या हा उद्या संध्याकाळी चालेल का? उद्या संध्याकाळी येतो फिक्स. हो 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 या 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 आत्ता फोन आला होता. इनामदार म्हणून कोणीतरी आहेत. म्हणजे फोनवरून तरी माणसं चांगली वाटली, पण उद्या बघायला यायचे आहेत. तर सांगायचा मुद्दा असा की मी त्या मंडळींना सांगून आलोय की उद्या संध्याकाळी आम्ही तुमची मुलगी बघायला येतोय. इनामदार आणि कारखानीस मिळून सहकुटुंब. तुम्हाला जायचं तर जा, मी नाही येणार. ठीक आहे, मग मी गिरिजाला घेऊन जातो. अजिबात नाही, ती सुद्धा नाही येणार. का? का? तिची असाइनमेंट आहे कॉलेजची. हे सगळं खरं आहे की तूच ठरवलंयस? खोटं वाटत असेल तर मीच ठरवल्याचं समजा. काकू अहो उद्या ना अंजूला पाहायला येणार आहेत पाहुणे. हो का? समोरून स्थळ चालू झालंय. अगं बाई थांबा, मी ती सेट आणते. नको याची काही गरज नाही. त्यांनी अंजूला पाहिलंय आणि पसंतही केलंय. बघ मी म्हटलं होतं की नाही, त्या ज्योतिषाचं भविष्य खोटं ठरणार. दरवेळी फोनवरती बोलणारे तुम्ही बदलत जाता, पण अपमानित होणारी मीच असते. नाही माफ कर बेटा. म्हणजे हे शेवटचं, यावेळी शेवटचं. पुन्हा कधीच हा विषय नाही काढणार मी. माझा हट्ट म्हणून उद्या ऑफिस मधून सुट्टी घेशील? मी खूप थकली आहे बाबा. कशी जाईल आजची रात्र? तुझ्या आठवणी आहेत ना माझ्यासोबत, उद्याची वाट बघायला. सिरियसली पंड्या, ये वो पाहुणे शाळेत. साडी दे, शाळेत नाही, हेच आहेत ते.